अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा 15वा मंत्र आपण चिंतन करायला घेतला होता, अर्धा झाला होता. तर त्याची संक्षिप्त पुनरावृत्ती घेऊन आपण 15व्या मंत्रावर आपण हे करूया. अ, काय पार्श्वभूमी काय होती आणि त्याचा अर्थ आणि आशय काय होता ते आपण पाहूया. तर आता विषय असा चालू आहे आपला सध्या, की अजातशत्रू आणि गार्गे ह्या दोघांमध्ये संवाद झाले. गार्गेने जे ब्रह्मतत्वाबद्दलचं विवेचन केलं ते अजातशत्रूला मान्य नव्हतं. आणि दोघांच्या मतामध्ये महत्त्वाचा फरक असा आहे की गार्ग्याला जे आहे ते कुठल्याही प्राकृतिक तत्वामध्ये ब्रह्मतत्वाचं दर्शन होतं. आणि म्हणून तो म्हणतो की मला चंद्र असो, सूर्य असो, अग्नी असो, या सगळ्या ह्याच्यामध्ये मला केवळ ब्रह्मतत्व दिसतं आणि सगळ्यांची उपासना करताना मी ब्रह्मतत्वाचीच उपासना करतो. हेच मला ब्रह्मतत्वाबद्दलचं ज्ञान आहे आणि हीच त्याची उपासना आहे. पण अजातशत्रूची भूमिका खूप वेगळी आहे. आणि अजातशत्रू असं म्हणतो की हे हे तुझं म्हणणं मला मान्य नाही आहे, कारण खरोखर जर समाजाला घेऊन जायचं असेल, आणि कारण तो राजा होता त्यामुळे सगळ्या समाजाला धरून चालण्याची त्याची एक प्रकारची सवय होती आणि त्याची कर्तव्य होतं. त्या सगळ्या भूमिकेतून तो ब्रह्मतत्वाचं अध्ययन करताना तो काय म्हणायचा, किंवा ह्या सगळ्यातला हे आपण प्रत्येक मनुष्याला त्याचा लाभ कसा व्हावा, म्हणजे प्राकृतिक लाभ आणि जो ज्याला असं म्हणता येईल की संसारातला जो लाभ आहे तो लाभ कसा व्हावा ह्याच्यावरच त्याचं म्हणणं होतं. आणि म्हणून तो इतरांचा संदर्भ घेऊन, लोकांचा संदर्भ घेऊन तो ब्रह्मतत्वाचं विवेचन करताना म्हणायचा की प्रत्येक माणसामध्ये सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये हे जगण्याचं सामर्थ्य, त्यानंतर पुरुषार्थ करण्याचं सामर्थ्य, असं हे सगळ्या प्रकारचं होण्याकरता आपण ब्रह्मतत्वाचं हे सगळं अभ्यास करतो. आणि तुम्ही सांगितलेल्या ब्रह्मतत्वामध्ये मला असं काही दिसलं नाही. त्यामुळे त्यांनी त्याचं म्हणण्यावर पूर्णपणे विरोध केला. काय? आणि म्हणून आता हे दोघांचं बोलणं झालं. गार्ग्याने नंतर तो थांबला तिथे, आणि थांबल्यानंतर तो म्हणाला की आता मला काहीही बोलायचं नाही, कारण तुमचं म्हणणं जर बरोबर, कारण ते राजाच होते, राजासमोर जास्त एकदम हुज्जत घालायची नाही, काही वाद घालायचं नाही, हा एक मुद्दा आहेच आहे. आणि त्याच्याशिवाय जे ब्रह्मवेत्ता गार्गे ऋषी जे होते त्यांना ब्रह्मतत्वाचं इतकं ओतप्रोत असं स्वरूप ज्ञान होतं की तो त्या ह्याच्यामध्ये तल्लीन व्हायचा. आणि त्या तल्लीनतेमध्ये तो संसारातल्या उपयुक्तता किंवा संसारामध्ये लाभ अलाभ याच्यावर तो कुठेही त्याच्या चिंतनामध्ये हा विषय नव्हता. म्हणून गार्ग्याची भूमिका आणि अजातशत्रूची भूमिका ही अगदी परस्पर विरुद्ध आणि ती एकमेकाला जुळणारी नव्हती. म्हणून अजातशत्रूने प्रत्येक वेळेस त्याचं म्हणणं खोडलं. आणि गार्ग्याने मग नंतर माघार घेतली आणि म्हणाले की नाही, मला आता काही माहिती नाही याच्यापेक्षा. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे आता आपण पाहतोय तो असा की अजातशत्रू जो आहे तो आता सिद्ध करतो की ब्रह्मतत्व तुला जे वाटतं तसं कसं चुकीचं आहे, आणि मी सांगतो ते कसं बरोबर आहे सांगण्याकरता तो पुढे काय करतो ते बघूया आपण. तर त्यामध्ये 15व्या मंत्राची पार्श्वभूमी सांगताना असं म्हटलंय की गार्ग्याचा हात पकडून अजातशत्रूचे एक निद्रिस्त असलेल्या पुरुषाच्या जवळ जाणे आणि प्राणाच्या नामाने न उठवून त्यास हाताने दाबून उठवणे. म्हणजे आधी तो निद्रिस्त माणसाकडे, काही लोक झोपलेले होते तिथे, गार्ग्याला घेऊन गेला आणि तो अगदी हात पकडून घेऊन गेला की तुम्ही आता चला, मी तुम्हाला काही काही उदाहरणं देऊन हे ब्रह्मतत्व काय हे सांगतो. आणि निद्रिस्त असलेल्या माणसाला त्यांनी म्हणजे पुकारलं पहिल्यांदा उठवण्याकरता. आणि पुकारण्यामध्ये त्यांनी त्या निद्रिस्त माणसाचं जे नाव काही ठेवलेलं असेल त्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी प्राणतत्वाला जे विभिन्न नामं आहेत, प्राणाचा उल्लेख ज्या नामामध्ये येतो आणि तो एका कुठल्याही व्यक्तीचा नसतो, तर तो एक साधारणपणे प्राणतत्वाला धरून असा असतो. तर असं त्याने नाम घेतलं, त्या प्राणतत्वाला धरून असं नाम घेतलं. आणि त्या नामाने त्यांना म्हणजे हाक मारली, पुकारलं त्यांना. परंतु त्याचा निद्रिस्त माणसावर काहीही परिणाम झाला नाही. आणि मग त्याला उठवण्याकरता त्यांनी हाताने त्यांच्या शरीराला दाबलं आणि मग त्यांना जागवलं. तर असा हा प्रसंग आहे. या प्रसंगातून आता त्याच्यावर चर्चा भरपूर विस्ताराने आहे. या प्रसंगाच्या अनुकूल
जे मंत्र आहे त्या मंत्राचा हा अर्थ असा आहे की ह्या ठिकाणी असं म्हणतात त्या ह्याचा की अजातशत्रूने सांगितलं की ब्राह्मण हा क्षत्रियाला शरणामध्ये ह्या आशेने जाऊन की की मला ब्रह्माचा उपदेश कर, हे तर विपरीत आहे. म्हणजे आता काय झालं की अजातशत्रू म्हणाला तुला तर काही ब्रह्मतत्व माहिती नाही, मला ब्रह्मतत्व माहिती आहे आणि मी तुला सांगतोय. तर असं म्हणताना त्याला असं जाणीव झाली त्याची की ब्राह्मणाला क्षत्रियानी ही ब्रह्मतत्व सांगणं किंवा ब्राह्मण हा क्षत्रियाच्या शरणामध्ये जाणं हे काही योग्य नाही. आणि त्याला शरणामध्ये आणून घेणं आणि त्याला ब्रह्मतत्वाचा उपदेश करणं हे विपरीत आहे, असं पहिलं विधान जे आहे ते ह्यांचं आहे. आणि त्या विधानावरून त्यांना असं म्हणायचं आहे की पण मला नाईलाज आहे की ब्राह्मणाने तर मला काही ब्रह्मतत्व सांगितले नाही, तेव्हा क्षत्रिय जरी मी असलो तरी मी त्याला हे ज्ञान द्यावं लागतंय ब्रह्मतत्वाचं. तर म्हणून तरी देखील मी तुम्हाला त्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान करूनच देईल, असं त्या ठिकाणी हे अजातशत्रू जे आहे हे गार्गी ऋषीला सांगतात. आणि त्यांनी काय केलं मग हे सांगून गार्गी ऋषींचा हात पकडला व त्यांनी तिथून पुढे दोन तीन माणसं झोपले होते. तर ते त्यापैकी एका निद्रिस्त असलेल्या म्हणजे झोपलेल्या या पुरुषाच्या समीप गेले आणि अजातशत्रूने त्यास असं म्हटलं की हे ब्रह्म, हे पांडरवास, हे सोम, हे राजन, अशा नावाने पुकारलं त्यांनी. म्हणजे ह्याच्यापैकी कोणतंही नाम त्याचं नव्हतं. आणि ह्या नामाने पुकारल्यानंतर परिणाम काय झाला, तर तो निद्रेमधून उठला नाही. तेव्हा आता हा निद्रेतून उठला नाही तर काय करायचं, म्हणून तेव्हा त्या पुरुषास त्यांनी हाताने त्याच्या शरीराला दाब दाब असं दाबवलं. शरीर दाबलं त्याने हाताने आणि दाबल्यानंतर तो त्याच्यातून जागा झाला आणि जागा होऊन तो उठून बसला. एवढाच प्रसंग आहे. ह्या प्रसंगावरून त्यांना आता काय सांगायचं ते बघूया आपण. पहिल्यांदा आता एवढ्या प्रसंगाचा आशय काय आहे हे पाहू आणि त्याच्यावरची विस्ताराने चर्चा काय झाली ते पाहू. तेव्हा अजातशत्रूने सांगितलं की आता प्रतिलोम आहे, हे विपरीत आहे, तुम्ही जे सांगता हे विपरीत आहे. आता उत्तम वर्ण ब्राह्मण हे आचार्यत्वाचा अधिकार होऊन देखील त्या उद्देशाने की हा ब्रह्माचा उपदेश करेल ह्या उद्देशाने जर क्षत्रिय त्या ब्राह्मणाकडे गेला, परंतु त्याला तसा उपदेश मिळालाच नाही. परंतु ज्याचा आचार्यत्वाचा स्वभाव नाही, म्हणजे गुरुच्या आचार्यत्व म्हणजे गुरु, आणि तो गुरुच्या स्थितीमध्ये जो क्षत्रिय जाऊ शकत नाही, त्याचा तो स्वभाव नाही, तरी त्या क्षत्रियाच्या प्रती उपसन्न म्हणजे शिष्यभावास प्राप्त होईल. कसा प्राप्त होईल, तर हे आचारविधीचे प्रतिपादन करणाऱ्या या शास्त्रात ते तर निषिद्ध मानलं आहे. आणि म्हणून तुम्ही आचार्य रूपाने सिद्ध राहा. मग देखील ज्याचे ज्ञान होण्यावर हे ब्रह्मतत्वाचे ज्ञान होऊन जाते. आणि जो मुख्य ब्रह्मवेद्य आहे, म्हणजे जो ब्रह्मतत्व हे ज्ञान प्राप्त करण्यास योग्य असा आहे, ते ब्रह्मतत्व आणि त्याचं ज्ञान मी तुम्हाला करून देईन. म्हणजे आता इथे अजातशत्रू गार्ग्याला सांगतात की आता तुम्ही मला शरण जा, तुम्ही माझे शिष्यत्व पत्करा आणि मग मी तुम्हाला ब्रह्मतत्वाचं विवेचन करेल, मग ते तुम्हाला ज्ञान घ्यावं लागेल. असं त्या ठिकाणी एक वातावरण तयार झालं, म्हणजे विपरीत झालं. हे शास्त्र विपरीत होतं. म्हणजे एखाद्या ब्राह्मणाला एखाद्या क्षत्रियाने ब्रह्मतत्वाचं ज्ञान द्यावं, हे शास्त्र विपरीत आहे. हे असं जेव्हा त्याला सांगितलं की तुम्ही मला शरण द्या आणि तुम्ही माझे शिष्य व्हा, त्यावर गार्ग्य जो आहे तो लज्जायुक्त झाला आणि त्यास विश्वास उत्पन्न करून घेतला. तेव्हा तो त्याचा हात पकडून उभा राहिला आणि तो गार्ग्य जो आहे तो अजातशत्रूला या राजमहालाच्या मध्ये जाऊन काही निद्रिस्त असलेल्या पुरुषाच्या समीप तो गेला आणि त्या निद्रिस्त पुरुषाच्या जवळ पोहोचून शत्रू पुढे त्या एका निद्रिस्त पुरुषास म्हणतो की हे ब्रह्मन, हे पांडरवास, हे सोमराजन, हे आणि अशा प्रकारचं हे जे काही विविध नावं घेतले, त्या कुठल्याही नावाने नाव हे त्या लोकांचं नाव नव्हतं. तर हे एक सर्वसाधारण ब्रह्मतत्वाचं किंवा प्राणतत्वाचं होतं आणि त्या नावाने त्यांनी पुकारलं. आणि अशा प्रकारे पुकारला व देखील तो जो पुरुष आहे तो झोपूनच राहिला आणि त्या पुरुषास जागृती आली नाही. तेव्हा न जागा होणाऱ्या त्या पुरुषास पुढे एक उपाय म्हणून त्यांनी हाताने दाबून दाबून शरीराला दाबले आणि त्या त्या दाबण्यामुळे तो जागृत झाला एकदम.
आणि नुसताच जागृत नाही झाला तर तो उठून बसला. आणि म्हणून ज्या गार्गे ब्रह्मरूपाने मानत होता तो या शरीरात जो करता आणि भोगता आहे तो ब्रह्म नाही, असं या ठिकाणी विधान केलं. म्हणजे इथे काय म्हटलंय की जर तो ब्रह्मतत्व असेल, कारण गार्ग्याने काय सिद्ध केलं की प्रत्येक जीव जो आहे हा मूलतः तो ब्रह्मतत्वच आहे. मग असं जर खरं असेल तर मग ब्रह्मतत्वाला अनुलक्षून जर आपण त्या नामाने संबोधन केलं तर त्याने त्याला ताबडतोब त्याचा प्रतिसाद दिला पाहिजे. कारण झोपलेला आहे आणि हे ब्रह्मन जर म्हटलं तर तो उठला पाहिजे, असं त्या राजाचं म्हणणं होतं. पण तो उठला नाही. आणि मग कोण उठला तर शरीर दाबल्यानंतर जो उठला तर तो कोण होता, तर ते ब्रह्मतत्व नव्हतं, तर तो कर्ता आणि भोगता होता. आणि जे की ब्रह्मतत्व नाहीये, कारण ब्रह्मतत्व हे करता भोगता होऊ शकत नाही. तो अकर्ता अभोक्ता अक्रिय असं हे तत्व असल्यामुळे त्या शरीरामध्ये अन्य कोणी असा आहे की जो कर्ता आणि भोगता आहे तोच उठून बसला, तर तो कोण आहे ह्याचं सगळं संशोधन चालू आहे. म्हणजे आता गार्गेच्या म्हणण्याचं एक एक म्हणणं हे खोडून काढण्याकरता तो अजातशत्रू जो आहे ना, तो एक एक प्रयोग करायला लागला की निद्रिस्त असलेल्या माणसाला एक पहिल्यांदा ब्रह्मतत्वाचं संबोधन त्यांनी केल्यावर तो उठला नाही. आणि मग शरीराला दाबल्यानंतर जे काही त्याला जाणीव झाली आणि त्याच्यातून तो जागा झाला, उठला, उभा राहिला, तर हे पाहून तो काय म्हणतो की आता इथे कोणाला हे मी शरीर दाबल्यावर कोणाला जाणीव झाली की मला कोणीतरी उठवतंय, आणि मी ब्रह्मतत्वाचं संबोधन केल्यानंतर कोणाला त्याची जाणीव झाली नाही. तर ज्याची जाणीव झाली नाही तेच ब्रह्मतत्व आहे, कारण तो अकर्ता अभोक्ता आहे. जो कर्ता आणि भोक्ता आहे त्यालाच भोग प्राप्त होतो, त्याला तोच काम्य कर्म करत असतो. तेव्हा इथे भोग प्राप्त झाला कारण मी त्याचं शरीर दाबलं आणि शरीर दाबल्यामुळे त्याला कुठेतरी क्लेश झाले, ते क्लेशाचा भोग त्यांनी घेतला म्हणून तो भोगता आहे. तर भोगत्याला संबोधून ते कार्य झालं. आणि म्हणून जो जागा झाला तो भोगता आहे, तो करता आहे, ते ब्रह्मतत्व नाही. म्हणून गार्गे तुझं जे म्हणणं आहे ना की प्रत्येक जीवामध्ये ब्रह्मतत्वच असतं आणि ब्रह्मतत्व म्हणून त्याची उपासना करायची, हे निखालच खोटं आहे. आणि त्याच्यामध्ये ब्रह्मतत्व नसतंच, तर तो करता आणि भोगता असतो, असं या ठिकाणी अजातशत्रू या प्रसंगाच्या निमित्ताने सांगतो. आता याच्यावर गुरु शिष्याचे काही प्रश्न उत्तर आहेत, ते आपण पाहूया पहिल्यांदा. त्यामुळे पहिल्यांदा शंका अशी विचारली की परंतु हे कसे जाणले जाते की पुरुषाच्या समीप जाणे, त्यास हाक मारणे आणि न उठल्यावर गाग्याच्या अभिमत ब्रह्माचे अब्रह्मत्व सूचित केले गेले आहे, हे कसं काय जाणलं तुम्ही? किंवा गार्ग्याचं म्हणणं जे आहे हे खोटं आहे आणि त्याच्यातलं अब्रह्मत्व जे आहे, म्हणजे जिथे ब्रह्म नाही अशी जी स्थिती आहे त्या स्थितीत बद्दल हे सूचित करणं हे कसं, तर त्याला हाक मारल्यानंतर तो उठत नाही एवढंच फक्त निमित्त आहे. पण हे तुम्हाला कळालं कसं, हा प्रश्न आहे याचा. या प्रश्नाला आता जे सद्गुरू त्यांना त्यांचे गुरु जे आहेत ते त्याचं समाधान करतात. समाधान असं आहे की गार्ग्याला जे अभिप्रेत जो पुरुष आहे तो ज्या प्रकारे जागृत अवस्थेत करता भोगता ब्रह्म आहे आणि तो इंद्रियामध्ये सन्निहित आहे, त्याच प्रकारे अजातशत्रूला अभिप्रेत त्याचा स्वामी देखील त्या भृत्यामध्ये म्हणजे राजाच्या समान त्यामध्ये सन्निहितच असतो. परंतु गार्ग्याने मानलेले भृत्यस्थानीय ब्रह्म जे आहे आणि अजातशत्रूने जे अभिमत स्वामी स्थानीय ब्रह्म हे जे आहे त्या दोन्हीमध्ये हे पार्थक्य निश्चयाचे जे कारण आहे, म्हणजे ते संकीर्ण मिळालेले आहे. या कारणाने त्यांचा जो भेद आहे त्या भेदाचाच या ठिकाणी कसा निश्चित त्याचं रूप आणावं हे निश्चित होत नाही. भोगत्यामध्ये दृष्टत्व म्हणजे साक्षीत्व आहेच, दृश्यत्व नाही. भोगत्यामध्ये हे स्वतः भोगता हा दृश्य नसतो, तर तो तो दृष्टाच असतो. आणि दृष्टा जो असतो त्याच्यामध्ये साक्षीत्व येत असतं. अशा प्रकारे ह्या विवेकाच्या निश्चयाचे जे कारण आहे ते दोन्ही येथे जागृत अवस्थेमध्ये मिळालेले होण्याच्या कारणाने भिन्न भिन्न करून दाखविले आहे. आणि आणि यानेच या दोघांचे निद्रिस्त झालेल्या पुरुषाच्या समीप जावे. म्हणजे तो समीप जाताना प्रत्येकाची एक भूमिका आहे. आणि त्या अजातशत्रूची भूमिका अतिशय म्हणजे आग्रही भूमिका आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून त्याला ते सिद्धच करायचं होतं. म्हणून तो जाणीवपूर्वक त्यांनी ब्रह्मतत्वाचे संबोधन केलं. परंतु त्याच्याने तो जागा नाही झाला म्हणून तो ब्रह्मतत्व नाही असं या ठिकाणी अजातशत्रू सांगतोय. आणि हे कसं कळालं त्याच्यामध्ये हा सांगतो की तो कळण्याचा जो विषय आहे तो अजातशत्रूलाही माहिती नाही. पण अजातशत्रूने या ठिकाणी तो दृष्टा आहे
आणि तो साक्षीत्व त्याला प्राप्त आहे, हाच त्यातला महत्त्वाचा भाग सांगितला. तो भोगता जरी असला तरी भोगता कोण आहे हे पाहू आपण, पण त्याच्यामध्ये साक्षीत्व आहे, तो दृश्य नाही. म्हणजे तो प्रकृती नाही, प्रकृतीच्या दृश्य म्हणल्यानंतर प्रकृती आली, आणि दृश्यत्व त्याच्यामध्ये नाही असं म्हणताना तो प्रकृतीच्या पलीकडे आहे, असं ते ब्रह्मतत्व आहे, असे या ठिकाणी इथे गुरु सांगतात. तेव्हा पूर्व पक्ष पुन्हा एकदा म्हणतो, परंतु सुषुप्त पुरुषामध्ये म्हणजे निद्रिस्त असलेल्या पुरुषात देखील विशिष्ट नामाने पुकारल्या जाण्यावर चेतन भोगता समजू शकेल, अचेतन अभोक्ता नाही. या कारणाने तेव्हा देखील निर्णय होणार नाही. म्हणजे इथे याचं काय म्हणणं आहे, की जो चैतन्यमय भोक्ता आहे ना, त्यालाच आपण हाक मारल्यानंतर कळेल. पण जो अचेतन आहे, जो ब्रह्मतत्वाच्या विरहित आहे, तो तो जो आहे तो या ठिकाणी कसा काय उठणार? कारण तो ब्रह्मतत्व नाहीये. तर असं काही म्हणता येईल का आपल्याला, की जो सुषुप्त अवस्थेत आहे तर तो ब्रह्मस्थितीमध्ये ब्रह्मतत्वाचा त्याचा संबंधच तुटलेला आहे, असं असं काही आपल्याला म्हणता येईल का? त्यावर मग समाधान देताना असं म्हणतात, की अशी गोष्ट नाहीये. कारण की गार्ग्यास जे अभिमत असणाऱ्या ब्रह्माचे विशेष रूप हे निश्चित करून दिले गेले आहे, जे सत्यास आच्छादित प्राण आत्मा अर्थात अमृत वाघादीचे जे अस्त होऊन झाल्यानंतर त्याचा अस्त झाल्यानंतर सुद्धा त्या तत्वाचा मात्र अस्त होत नाही. म्हणजे या ठिकाणी शरीर जो आहे, हे शरीर त्या ठिकाणी जे आहे ते म्हणजे कार्यरत होत नसतं. तिथे तो त्या शरीरामध्ये कार्यक्रिया जी असते ही त्या ठिकाणी होत नाही, आणि ती सत्यास आच्छादित करतो. तो आत्मतत्व आणि प्राणतत्वाला तो आच्छादित करतो. पण याचा अर्थ प्राणतत्व आणि आत्मतत्व तिथे राहत नाही अशातला भाग नाही. जसं सूर्यावर ढगाने आच्छादन झालं तर आपल्याकडे सुद्धा म्हणतो किंवा सावली पडली, अंधार पडला, आणि सूर्यावर काळे ढग आलेले आहेत म्हणून. पण याचा अर्थ सूर्य नष्ट नाही झालेला आहे, कारण ते काळे ढग थोड्या वेळ राहतील, बरं पर्जन्य होईल आणि ते निघून जातील, आणि त्याच्यानं पुन्हा स्वच्छ असं प्रकाश पडेल, स्वच्छ सूर्य दिसेल. तसंच हे प्राण आणि आत्मा जो आहे तो त्या ठिकाणी अखंड असतोच. त्याचा संबंध त्या शरीराने क्रिया करायची किंवा क्रिया नाही करायची किंवा असं काही ह्याच्याशी काहीही संबंध नाही आहे, असं हे त्या ठिकाणी विवेचन केलंय. तेव्हा या वाघादीचे अस्त होऊन जाण्यावर देखील असे होत नाही. तर त्याचे जल शरीर आहे, ज्याचे जल शरीर आहे, आणि यासाठी तो पांढरवास असतो, आणि जो शत्रुहीन होण्याच्या कारणाने ब्रहण आहे, म्हणजे सर्वत्र आहे तो, आणि जो 16 कलावाला जो आहे तो सोमराज आहे, तो आपल्या व्यापारामध्ये तत्पर झालेला पूर्वी जसे जाणला जात असतो, की त्याच्या अनुसार अनास्तमी व स्वभाव राहत असतो. त्याच्याशिवाय याचे विरोधी जे आहेत ते कोणत्या तरी अन्याचा व्यापार ह्या गार्ग्यास त्या कालात अभिमत नाहीये. कारण प्रपंच आणि व्यवहार याचा कुठेही संदर्भ गार्ग्याकडे नाहीये. गार्ग्य त्याच्यावर बोलतच नाहीये, आणि नेमका अजातशत्रू त्याच्यावरच बोलतोय, हा फरक इथे दाखवलाय. त्यामुळेच आपल्या नावाने पुकारल्या जाण्यावर त्यास जागे झाले पाहिजे. म्हणून परिशेष रूपाने गार्ग्या गार्ग्याचे जे अभिमत ब्रह्माचे अभोक्तृत्व देखील इथे सिद्ध होत असतं, की तो खरं म्हणजे ब्रह्मतत्व हे अभोक्तृत्वच आहे, तो भोक्तृ स्वभाव त्याला नाहीये. जर तो भोक्तृ स्वभाव असेल तर आपणास मात्र प्राप्त झालेल्या विषयाचा भोग तो नक्कीच भोगत असेल. अग्नी जलाने आणि प्रकाश करणाऱ्या स्वभावाला होऊन देखील तो आपल्या क्षमतेच्या मध्ये असलेले तृण आणि उलप म्हणजे छोटे तृण इत्यादी दाह्य पदार्थांना हे म्हणजे त्या प्रकाश्य वस्तूचे प्रकाशित न करणे असेल, तर तो अग्नी जो आहे तो जलाने अथवा प्रकाशित करणारा असेल असा निश्चय केला जाऊ शकत नाही. अशा प्रकारे जर गार्ग्याचे अभिमत प्राण आपणास प्राप्त झालेल्या शब्दास ग्रहण करणाऱ्या स्वभावाला असेल, तर आपल्या विषयभूत ब्रहण पांढरवास इत्यादी शब्दाचे सुद्धा तो ग्रहण करू शकतो. ज्या प्रकारे ही आपल्यास प्राप्त झालेले तृण उलप आदीचे हे अग्निविना अपवादाने दग्ध आणि प्रकाशित करून देत असतो, अगदी त्याच प्रकारे येथे देखील समजले पाहिजे. आणि म्हणून आपणास प्राप्त झालेले शब्दाधिकाचे जे ज्ञान आहे ते न होण्याने येथे निश्चय होत असतो, की प्राण हा भोक्तृ स्वभाव नसतो. कारण की ज्याचा तो स्वभाव असतो तो कधीही त्याचा त्याग करू शकत नाही. यापासून प्राणाचा अभोक्तृत्व हेच सिद्ध होतं. म्हणजे इथे जेव्हा गुरु सिद्ध करतात तेव्हा प्राण आणि आत्मतत्व जे आहेत ते एकच आहेत,
आणि ते जे आहेत ते अभोक्ता आहेत, अकर्ता आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची भोगाची आवश्यकता नाही आणि ते भोग प्राप्तही करत नाहीत. आणि ते कुठल्याही प्रकारचं काम्य कर्म करत नसल्यामुळे ते अकर्ता आहेत. त्यामुळे इथे आपण त्या दृष्टिकोनातून त्या घटनेला पाहिलं पाहिजे असं गुरुचं म्हणणं आहे. आता पुढे पुन्हा एकदा पूर्व पक्ष काय म्हणतो, की संबोधनासाठी प्रयोग केलेले जे नामविशेषाने आपला संबंध ग्रहण न करण्याच्या कारणाने प्राणाचा अप्रतिबोध राहील, तर म्हणजे प्राणाचा त्या ठिकाणी बोधच राहणार नाही. कारण की त्याने प्राणाचं नामाचा जेव्हा उच्चार केला, की त्याने जे विविध संबोधनाचा उच्चार केला, तर तो प्राणतत्वाचाच होता. आणि त्याचा त्याने उत्तर दिलं नाही, तर मग प्राणतत्वाचा बोध कसा प्राप्त होईल, की तिथे आहे, नाहीये, ब्रह्मतत्व आहे, नाहीये, हे याचा काही बोध होणार नाही. अर्थात अशी गोष्ट असेल, की ज्या प्रकारे बरेचसे बसलेले पुरुषामध्ये हे आपल्या नामविशेष संबंध ग्रहण न करण्याने अर्थात हा म्हणजे मलाच तो बोलवतो आहे अशा प्रकारचा बोध त्या पुरुषाला होत नाही. आणि असं न समजू शकणाऱ्या कारणाने कोणी पुरुष पुकारल्या जाण्यावर ऐकत असताना देखील तो विशेष रूपाने त्या समजत नाही. कारण तो तिथे जागा जरी असला असता, म्हणजे झोपलाय म्हणून तो त्याला उत्तर देत नाही असं नाही, तर तो जागा जरी असला तरी तो त्याच्या नावाच्या व्यतिरिक्त अन्य जर संबोधन केलं तर त्याला त्या प्रतिक्रिया त्याची काही येणार नाही, हे याला इथं सांगायचं आहे. कारण तो जाणीवेत आहे, जो प्रकृतीमध्ये आहे, तो जीवात्मा आहे, जीवभाव त्या ठिकाणी आहे, आत्मभाव नाहीये, हे सांगायचं आहे. म्हणून जिथे जीवभाव आहे तिथे भोक्तृत्व भाव आहे, जिथे जीवभाव आहे तिथेच कर्तृत्व भाव आहे. म्हणून कर्तृत्व भाव, भोक्तृत्व भाव हे जीवाला आहे, आत्मतत्वाला नाही किंवा प्राणतत्वाला नाही. प्राणतत्व जे अभोक्ता अकर्ता आहेत, आत्मा अभोक्ता अकर्ता आहे. तर हे इथे पुन्हा पुन्हा हे ठासून सांगितलंय. आणि त्याच प्रकारे हे ब्रहण इत्यादी माझेच नावे आहेत असा संबंध ग्रहण न करण्याच्या कारणाने प्राण आपल्याला संबोधन करण्यासाठी हा प्रयोग केलेल्या शब्दास ग्रहण करू शकत नाही. अविज्ञाता होण्याच्या कारणाने देखील तो होऊ शकत नाही. तेव्हा सिद्धांत म्हणतो की अरे अशी गोष्ट नाही आहे, कारण की देवता मानल्या जाण्याच्या कारणाने त्याचे नामांचा संबंध हा ग्रहण न करणे संभवत नाही. कारण जेव्हा देवदेवतेंना तुम्ही संबोधन करता त्यावेळेस त्या नामानेच तुम्हाला संबोधन करणं हे अत्यंत अनिवार्य आहे. त्याच्या मनामध्ये चंद्र आदीच्या अभिमानी देवता, अध्यात्म प्राण आणि हे भोक्ता मानल्या जात असतात. त्याच्या सिद्धांतानुसार त्या प्रकारचे हे सम्यक व्यवहारासाठी त्यास आपण विशेष नामाने अवश्य हा संबंध ग्रहण केला पाहिजे. नाहीतर आवाहन आदीच्या विषयामध्ये ठीक ठीक व्यवहार होणे हे शक्यच होणार नाही. त्यामुळे इथे त्याचं जे नाव आणि रूप आहे त्याला अनुसरून जर तुम्ही बोललात तरच त्याची प्रतिक्रिया होईल. पण तुम्ही त्याला सोडून जर बोलाल तर त्याची कुठल्याही प्रकारची तिथे प्रतिक्रिया होणार नाही. आणि म्हणून जो मनुष्य हा जागा असो का झोपलेला असो, जोपर्यंत त्याच्यामध्ये जीवभाव आहे आणि आत्मभावाचा त्याला प्राप्तीच झालेली नाहीये, तर त्याला जर तुम्ही आत्मतत्वाच्या संबोधनाने जर त्याला बोलावलं तर तो प्रतिक्रिया देणार नाही. कारण तो जीवस्वरूपात आहे. तो जेव्हा आत्मस्वरूपात असेल त्यावेळेस त्याची ज्या प्रतिक्रिया आहेत त्या भिन्न असतील, असं या ठिकाणी ठासून सांगितलंय. पुन्हा एकदा पूर्व पक्ष असं म्हणतो की भोक्ताच्या प्राण इत्यादीच्या व्यतिरिक्त जे काही अस्तित्व आहे ते मानलं जाईल तेव्हा देखील तो हा अशा प्रकारच्या संबोधनाने तो प्रतिक्रिया देणार नाही. अर्थात ज्या मतामध्ये भोक्ता प्राणापासून भिन्न असेल त्याच्या सिद्धांतानुसार देखील जेव्हा तो ब्रहण इत्यादी नामाने पुकारला जाईल तर त्यास त्याचे ज्ञान झाले पाहिजे. कारण की त्या समयी बृहतत्वाची नाम त्यास विषयच करणारे होत असतात. परंतु त्यास देखील बृहतत्वाची शब्दाने पुकारल्या जाण्याने कधीही त्याचे ज्ञान होताना दिसून येत नाही. म्हणून संबोधनास न समजणे हे अभोक्तृत्वाचे कारण होऊ शकत नाही असं म्हणले तर. म्हणजे आता इथे काय होतं, आपण ज्याला बोलवतोय, जे संबोधन करतोय ते ब्रह्मतत्वाने आपण ब्रह्मतत्वाचं संबोधन करतो. आणि तो त्याला जर समजा उत्तर देत नाही तर म्हणून तो त्याच्यामध्ये अभोक्ता म्हणजे तो अकर्ता अभोक्ता या स्थितीमध्ये आहे असं आपल्याला मानताच येणार नाही. जो भोक्ता असेल तर तो त्याला कुठल्या तरी भोग दिल्यानंतरच तो तुम्हाला प्रतिक्रिया देईल. म्हणून इथे
अशा प्रकारच्या संबोधनाला कुठलीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे हा अभोक्तृत्व याचं कारण होऊ शकत नाही. असं जर आपण म्हटलं तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे, असं ते सिद्धांतीला विचारतात. पण सिद्धांती म्हणतात नाही, असं ठीक नाहीये, कारण की प्राणादी समान केवळ प्राणादी मात्राचा अभिमान होणे संभव नाही. ज्याच्या मतामध्ये भोक्ता हे प्राणादीपेक्षा भिन्न आहे, त्याच्या सिद्धांतानुसार म्हणजे तो अभोक्ता नाही हेच पुन्हा पुन्हा सिद्ध करतायत प्रश्न विचारणारे. कारण तो ब्रह्मतत्व असू शकत नाही. म्हणजे जे प्रश्न विचारणारे आहेत, जे शंका विचारणारे आहेत, ते सगळे अजातशत्रूचं मत ठासून सांगतायत. आणि जे सिद्धांती आहेत ते गार्ग्याचं मत सांगतायत. असा हा त्यातला भेद आहे. तेव्हा तो पुढे असं म्हटलंय की त्या प्राणादी इंद्रिया असणारे जे प्राणी असले पाहिजेत ते त्यास प्राणदेवता मात्रामध्ये आत्मतत्वाचे अभिमानी हे होऊ शकत नाहीत. म्हणून संपूर्ण शरीराच्या अभिमानास केवळ प्राणाचे नाम देऊन पुकारल्या जाण्यावर त्याची ही अप्रतिपत्ती होणे हे उचितच आहे. कारण की परंतु प्राणाचे त्याच्या कोणत्याही असाधारण नामाने हा संयोग होण्यावर न समजणे युक्त नाही. आत्म्यास जर देवात्मत्वाचा अभिमान न होण्याच्या कारणाने अशा प्रकारची अप्रतिपत्ती होऊ शकत असते. त्यावर पुन्हा एकदा पूर्व पक्ष त्याला प्रश्न विचारतो की आपल्या नामाचा प्रयोग करण्यावर देखील अप्रतिपत्ती होताना पाहिले जात असते. त्यामुळे असं तुम्ही जे म्हणताय ते उचित नाही. कारण निद्रिस्त असलेल्या पुरुषाचा जो देवदत्त इत्यादी लौकिक नाम त्याचे असते आणि त्याच्याद्वारे पुकारल्या जाण्यावर देखील कधी कधी सुषुप्त पुरुषास त्याचे ज्ञान होऊ शकत नाही. अशा प्रकारे भोक्ता होताना देखील प्राणास त्याचे ज्ञान होत नसते. जर अशी गोष्ट असेल तर तुमचं काय मत आहे? आणि ह्यांचं सारखं एकच पुन्हा पुन्हा ठासून सांगतायत की ह्यांचा प्राणतत्वाशी संबंध नाही, ह्यांचा आत्मतत्वाशी संबंध नाहीये. कारण हे भोगते आहेत आणि भोगते असल्यामुळे त्यांचं ब्रह्मतत्वाचं संबोधन तुम्ही किती जरी केलं तरी हे स्वतः ब्रह्मतत्व नसल्यामुळे हे त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीत. हेच वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. हं. तर त्यामुळे आता इथे हा जो काही पुन्हा एकदा त्यांनी शंका विचारली त्याच्यावर जे प्रश्न आहे ते प्रश्न असा आहे की सिद्धांती त्याच्यावर काय म्हणतात या प्रश्नाचा, की हे तुमचं म्हणणं योग्य नाही. कारण शरीर आणि प्राणामध्ये एक असुप्त राहण्याचा भेद उत्पन्न असतो. शरीर झोपलेले असते पण त्याची इंद्रिया हे प्राणग्रस्त राहण्याच्या कारणाने निवृत्त होऊन जात असतात. ज्या कारणाने त्यास आपल्या नामाचा प्रयोग केल्या जाण्यावर देखील त्याला ज्ञान होत नाही. याचं कारण त्याचं शरीर आणि इंद्रिय जे आहेत हे त्यावेळेस सुषुप्त अवस्थेमध्ये असल्यामुळे ते कुठल्याही प्रकारचं संबोधनाला त्याचा प्रतिक्रिया येऊ शकत नाही. म्हणून तुम्ही त्याचं नाव जरी घेतलं तरी तो उठेल असं नाही. परंतु प्राण त्यावेळेस मात्र झोपत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे भेद त्याने शरीरामध्ये आणि प्राणामध्ये सांगितलं की प्राण हा अखंड क्रियाशील आहे. हृदयस्पंदन होतं, रक्ताभिसरण होतं, श्वासोश्वास चालतो. म्हणजे जो निद्रिस्त असला त्याला फक्त जाणीव नाहीये किंवा नेणीव नाहीये. जाणीव नेणीव नसला तरी तिथे प्राणतत्व आहे. काय आणि म्हणून या प्राणतत्वाच्या अस्तित्वाचा हा शंका घेता येत नाही की तो निद्रिस्त अवस्थेत आहे आणि तो त्यामुळे त्याचा प्राण देखील कार्य करत नाही असं म्हणता येणार नाही. तर प्राणतत्व आणि आत्मतत्व हे अखंड आहे, अविनाशी आहे, अमर आहे आणि ते अखंड कार्यरत असतं. जोपर्यंत ते शरीरात आहे तोपर्यंत शरीरामध्ये सुद्धा चैतन्याची जाणीव असते. या कारणाने त्याला भोक्तृत्व मांडण्यामध्ये किंवा त्याचं उपरत कारणत्व हे आणि संबोधनाच्या अग्रहणाची उपपत्ती सुद्धा या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणजे इथे त्यांचं जे म्हणणं आहे ते पुन्हा एकदा याने खोडून काढलं की असं नाहीये. ते शरीर आणि ते इंद्रिय आणि त्याचं अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे सर्व जे हे प्रकृतीस्थ आहेत आणि प्राणतत्व जो आहे तो प्रकृतीच्या पलीकडे आहे. आत्मतत्व प्रकृतीच्या पलीकडे आहे. म्हणून जे जे काही तुम्ही संबोधन करता किंवा जे जे म्हणता, जिथे जिथे जाणीव आणि नेणीव आहे त्या त्या ठिकाणी या गोष्टीचा संबंध येतो. हे समजणं हे अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा एकदा पूर्व पक्ष असा म्हणतो की परंतु अप्रसिद्ध नामाने संबोधन करणे तर उचित नसतेच.
प्राणसंबंधी प्राण आदी प्रसिद्ध नाम देखील आहेच. त्यांना सोडून भ्रत्वादी भ्रतत्वादी अप्रसिद्ध नामाने पुकारले तर ते उचितच नाही. कारण की ह्याने लौकिक न्याय देखील भंग होत असतो. त्याने भोक्ता होण्यावर देखील प्राणास त्याची अप्रतिपत्ती हे अशी होत असते. तेव्हा तो म्हणतो असं सांगणं उचित नाही. कारण की ते संबोधन देवतांचे प्रत्याख्यान म्हणजे निषेध करण्यासाठी आहे. केवळ संबोधन मात्राची ही अप्रतिपत्तीनेच असुप्त आध्यात्मिक प्राणाचे जे अभोक्तृत्व सिद्ध होऊ शकणार या शकण्यावर देखील जो त्यास चंद्रदेवते संबंधी नावाने संबोधन केले गेले आहे त्या गार्ग्याची ह्या विशेष प्रतिपत्तीचे निराकरण करण्यासाठी आहे. कारण की ह्या शरीरात चंद्रदेवताच भोगता म्हणजे प्राण आहे. हे निराकरण प्राणादी लौकिक नामाने संबोधन करण्यावर केल्या जाऊ शकत नाही. प्राणाच्या या प्रत्याख्यानानेच अन्य इंद्रियाच्या भोक्तृत्वाची आशंका देखील या ठिकाणी होऊ शकत नाही. कारण की सुषुप्तीच्या समयी प्राणातच हे सर्व काही लीन झालेलं असतं. जेव्हा सुषुप्ती म्हणजे निद्रेत जातो तेव्हा इंद्रिय आणि देह जो आहे तो त्या पूर्ण प्राणतत्वामध्येच लीन होतो, पण प्राणतत्व मात्र अखंड कार्यरत होतं. त्यामुळे सुषुप्तीच्या समयी तो सर्व काही प्राणातच लीन राहण्याच्या कारणाने त्याची प्रवृत्ती तो प्रवृत्त होणे हे संभवतच नाही. आणि शरीरामध्ये ह्याच्यापेक्षा भिन्न कोणी अन्य देवता नसते. या कारणाने देवांतरास भोगता मानणे ही युक्तिसंगत नाहीये. मग ठीक आहे, तर मग संघातच भोक्ता मानले गेले जाईल तर त्याच्यापेक्षा भिन्न भोक्त्याची कल्पना करण्याची काय आवश्यकता आहे? असंही होऊ शकत नाही. कारण की त्यास हाताने दाबल्यावर विशेष अनुभव होताना पाहिला जातो आहे. जरी प्राण आणि शरीराच्या संघात भोगता असेल तर तर जागणे किंवा न जागणे ह्या समयी संघात मात्र मध्ये सदैवच काही अंतर न होण्याच्या कारणाने त्यास दाबले जाणे अथवा न दाबले जाणे त्याच्या जागृत राहण्यावर कोणतीही विशेषता नाही झाली पाहिजे. परंतु जर भोक्ता संघातपासून भिन्न होईल तर संघातच्या बरोबर त्याच्या संबंध विशेषाची ही अनेकता होण्याच्या कारणाने दाबणे अथवा न दाबणे होणारे हे ज्ञान तथा उत्तम मध्यम आणि अधम कर्माचे जे सुख आणि दुःख आहे आणि मोहरूप फलभेद आहे तो संभव होण्याच्या अनुभवाचे सुद्धा जे भेद आहेत ते देखील होऊ शकणार नाही. कारण हा जो भेद आहे तो प्रकृतीत आहे. तो भेद हा प्राणतत्वामध्ये नाहीये. त्यामुळे हा भेद आहेच असाच आहे की अजातशत्रूने स्पर्शमात्राने न उठवणार ज्या सुप्त पुरुषास हाताने दाबल्याने जागे होणे आणि ज्याने ज्वलित व स्फुरित होत असताना देहामध्ये समजा की कुठून तरी त्या पूर्वीपासूनच विपरीत बोध आणि क्रिया आणि आकाराविशेषाने युक्त करून दिले आहे त्या गार्ग्याचे हे मानलेले ब्रह्मपासून भिन्न आहे असे सिद्ध होत असतं. तेव्हा संहत होण्याच्या कारणाने देखील प्राणास परार्थता सिद्ध होत असतात. घराच्या स्तंभाधिकाच्या समान शरीराचे अंतर आधारभूत प्राण जो आहे तो शरीरातील संवत असतो. तो प्राण शरीरामध्ये संवत आहे, प्राण शरीरामध्ये कार्यरत आहे. तेव्हा प्राणाचं स्थान शरीरात सर्वत्र आहे. पण याचा अर्थ शरीर म्हणजे प्राण नव्हे आणि प्राण म्हणजे शरीर नव्हे हे समजणं आवश्यक आहे. असं ह्या ठिकाणी पूर्वी सांगितलं आहे. आणि ज्या प्रकारे अरी आणि नेहमी संवत असते त्याच प्रकारे देह आणि प्राण मिळालेले आहेत आणि ह्या नाभिस्थानीय प्राणामध्ये सर्व इंद्रिया ज्या आहेत ते समर्पित आहेत असं जे काही सांगितलं गेले आहे. म्हणून देहादी संघात ग्रहादीच्या या समान असलेले जे अवयव आणि समुदायाच्या हे जातीवाले पदार्थास भिन्न आत्म्यासाठी हे संवत झालेले आहे असे आम्हाला जाणून येत आहे. तेव्हा ग्रहाचे स्तंभ भीती तृण व काष्टादी अवयवाचे जन्म वृद्धी क्षय विनाश नाम आकृती आणि कार्यरूप धर्मापासून निरपेक्ष राहून ज्याची सत्ता आणि स्फूर्ती इत्यादी प्राप्त केली आहे तेच ह्या विषयाचा हा दृष्टा श्रोता मंता आणि विज्ञाता तत्व आहे. आणि त्याच्यासाठी या स्तंभ आदीची आणि त्याच्या संघाताची स्थिती आहे हे पाहून आम्ही असे मानत असतो की प्राणादी अवयव आणि त्याचे संघात देखील त्याच्याचसाठी होणे अपेक्षित आहे. ज्याने त्याचा जन्मवृद्धी क्षय विनाश नाम आकृती आणि कार्यरूप धर्माने निरपेक्ष राहून जो सत्ता आणि प्राप्त केलेली आहे आणि प्राणादी विषयाचा दृष्टा श्रोता मंता आणि विज्ञाता देखील होऊन जात आहे. त्यावर पुन्हा एकदा पूर्व पक्ष पुन्हा प्रश्न विचारतो की प्राणदेवता ही चेतनवान होण्याच्या कारणाने भोक्त्याच्या तुल्यच आहे. या कारणाने त्याचे गौणत्व व अप्रधानत्व नाही मानल्या.
नाही मानल्या जात. कारण तात्पर्य असं आहे की प्राणाचे विशिष्ट नामद्वारा आमंत्रण पाहिल्या जाण्याच्या त्याची चेतावणी होताना मानले गेले आहे. म्हणून चेतनवान होण्याच्या भोगत्याचे तुल्यच होण्याच्या कारणाने त्याचे प्रार्धत्व असं म्हणजे त्याची जी काही अस्तित्वाची भिन्नता मांडणं हे उचित नाही. असं म्हणाल तर तेव्हा त्यावर सिद्धांती म्हणतो की असं हे म्हणू नका, कारण की केवळ निरुपाधिक असल्यानेच ज्ञान करणे अभिष्ट आहे. आत्म्यासच क्रिया कारक एवं फलरूपता. तर नाम जे आहे आणि रूपाच्या उपाधीच्या कारणाने अविद्येने आरोपित आहे, आणि त्याच कारणाने पुरुषास क्रिया कारक व फल अभिमान या इत्यादीच्या संसाराची प्राप्ती झाली आहे. त्यास निरुपाधिक आत्मरूपाच्या ज्ञानाने करणे आहे. आणि त्यामुळे स्वरूपाच्या विज्ञानाची ही इच्छाच या उपनिषदाचा आरंभ आहे. कारण की मी तुम्हाला ब्रह्मतत्वाचा उपदेश करेन, इतक्याने ब्रह्मतत्वाचं ज्ञान होऊ शकत नाही, अशा प्रकारे आरंभ केलाय. अरे निश्चितच इतकेच अमृतत्व आहे. अशा प्रकारे उपसंहार केल्यावर देखील मध्ये ह्यापासून भिन्न कोणी विवक्षित पदार्थ नाही दाखवला. आणि म्हणून तुल्य होण्याच्या कारणाने याचा गुण भाव आणि पदार्थत्व अथवा अप्रधानत्व मानल्या जाऊ शकत नाही. अशा या शंकेसाठी येथे हे अवकार अवकार हे असे केलेले आहे. विशेषतः या सोपाधिकाच्या सम्यक व्यवहारासाठी गुणविभाव शेषशेषी भाव व असा प्रकारचा होत असतो. आणि याच्या या विपरीत निरुपाधिक व्हायचे नाही. आणि समान उपनिषदामध्ये, या समस्त उपनिषदामध्ये निरुपाधिकांचेच विज्ञान करणे अभिष्ट असते. कारण की हे हे कार्य नसते, कारण नाही आहे, या प्रकारचा उपसंहार केला गेला आहे. आणि म्हणून असं हे सिद्ध होतं की या अविज्ञानमय ब्रह्मापेक्षा विज्ञानमय ब्रह्म हा भिन्न आहे. ही प्रकृती आणि पुरुष या ठिकाणी सांख्ययोगामध्ये प्रधानत्व दिलेलं आहे. परंतु अद्वैत सिद्धांतामध्ये ब्रह्मतत्व हे एकमेव सत्य मानलेलं आहे. आणि बाकी प्रकृती ही त्याच्यापेक्षा भिन्न आहे आणि भासमान आहे, असा सिद्धांत मांडला. आणि इथे हा 15वा मंत्र संपतो. आता 16वा मंत्राचं आपण या ठिकाणी थोडं आपण लवकर इथे संपवतोय. हे 16वा मंत्राचं आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.